स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचा फटका नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजाला बसला असून कोरम अभावी आणि आचारसंहितेचे कारण देत महापालिकेची सलग दुसरी महासभा तहकूब करण्यात आली। महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय अपेक्षित असताना महासभा पुन्हा एकदा न होऊ शकल्याने शहराच्या विकास कामांवर आणि विविध प्रशासकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवसेनेचे नगरसेवक या अगोदरच सहलीला गेले असल्याने शिवसेनेचे कोणीही नगरसेवक उपस्थित नव्हते, तर भाजपचे नगरसेवक दुपारून सहलीला जाणार असल्याने सर्वच नगरसेवक तयारीत व्यस्त असल्याने या महासभेला उपस्थित राहू शकले नाही। दरम्यान 8 ते 10 नगरसेवकांनी आजच्या महासभेला हजेरी लावली खरी, परंतु कोरम अपूर्ण असल्याने आणि आदर्श आचारसंहिता असल्याने महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी ही महासभा तहकूब केली। विधान परिषदेची आणि कोरम अभावी सभा तहकूब करण्यात येत आहे। राष्ट्रपती विशेष म्हणजे यापूर्वी तहकूब झालेली महासभा आणि आजची तहकूब झालेली महासभा अशा दोन्ही महासभा आता 28 जून रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे त्या दिवशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर एकत्रित चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान सलग दुसऱ्यांदा महासभा तहकूब झाल्याने लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीबाबत आणि महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। शहराच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या महासभा वारंवार तहकूब होत असल्याने प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे।